नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी प्रमोद देशकरी। जसं आपल्याला माहिती आहे की इन्फिनिटी अकॅडमीने काही व्हिडिओ सिरीज MES प्रिलिम एक्झामिनेशनसाठी आपण लॉन्च केलेले आहेत। मॅथमॅटिक्स त्यानंतर मेकॅनिक्स या विषयाच्या व्हिडिओ लेक्चर सिरीज ऑलरेडी लॉन्च केलेले आहेत आणि त्याच्या संपूर्ण यशानंतर आता आपण नवीन सिरीज लॉन्च करतोय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठीचा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये फंडामेंटल माहिती नसल्यामुळे, बऱ्याचदा प्रायर कन्सेप्ट माहिती नसल्यामुळे तुम्हाला क्वेश्चन आयडेंटिफाय करायला खूप वेळ जातो, लर्न करायला वेळ जातो आणि बऱ्याचदा आपल्याला काय गरज पडते की खूप सारे MCQs लर्न करायचे किंवा त्याच्यामधनं आपल्याला ते MCQs हँडल करायचे आणि नंतर तोच MCQ येईल याची काहीही गॅरंटी नसते। मग एकाच MCQ पासून कसे MCQs तयार करायचे किंवा एक स्पेसिफिक टॉपिक घेतल्यानंतर कसे MCQ अटेम्प्ट करायचे ह्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी आम्ही ही व्हिडिओ लेक्चर सिरीज आपणासाठी अवेलेबल करून देत आहोत। या व्हिडिओ लेक्चरची जी कॉस्ट आहे ती आहे फक्त 249 रुपीज। मेकॅनिक्स आणि मॅथमॅटिक्स याच्यानंतर ही जी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची जी स्पेसिफिक सिरीज आहे याच्यामध्ये आपण 4 टॉपिक्स म्हणजे तुमचा कंप्लीट सिलेबस कव्हर करणार आहोत। DC सर्किट्स, AC सर्किट्स, 3 फेज सप्लाय आणि ट्रान्सफॉर्मर। याच्या व्यतिरिक्त जे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण सॉल्व करणार आहोत। काही प्रिडिक्टेड क्वेश्चन्स जे असतात किंवा मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन जे असतात ते सुद्धा आपण इथे कव्हर करणार आहोत। त्याच्या व्यतिरिक्त ते जे क्वेश्चन्स आहेत, एकाच क्वेश्चनचे जे 4 ऑप्शन्स असतात बघा, आणि 4 ऑप्शन्स हे एक ऑप्शन इथे करेक्ट असतो पण राहिलेले 3 ऑप्शनही कशाचे तरी आन्सर्स असतात किंवा करेक्ट ऑप्शन्स असतात। मग कसं पर्टिक्युलर ब्रेन मॅपिंग करायचं त्या MCQच्या ऑप्शन्सवरनं हे सुद्धा या व्हिडिओ सिरीजमध्ये असणार आहे। या व्हिडिओ सिरीजशी रिलेटेड हा एक डेमो लेक्चर आहे आणि हे डेमो लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर इझिली फ्री अवेलेबल होणार आहे। ओके, तर आपण स्टार्ट करूया आपल्या स्पेसिफिक डेमो पॉइंटवरनं। आता या केसमध्ये आपण एक टॉपिक कव्हर करणार आहोत इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, स्टार डेल्टा नेटवर्क। ओके, तो लेट अस स्टार्ट दिस पर्टिक्युलर पॉइंट ओवर हियर। स्टार डेल्टा नेटवर्क इन मोस्ट ऑफ द एप्लीकेशन कन्वर्जन फ्रॉम स्टार टू डेल्टा अँड डेल्टा टू स्टार। कारण 3 फेज सप्लाय जेव्हा आपण युटिलाइज करतो किंवा 3 फेज सप्लाय जेव्हा जनरेट होतो त्यावेळेस तिकडे ज्या वाइंडिंग्स असतात त्या 3 फेज वाइंडिंग्स असतात किंवा ज्याला आपण 3 फेज म्हणतो। मग पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मेशन, एखादा ट्रान्सफॉर्मर असेल किंवा जनरेटर असेल याच्यामध्ये जे टाईपचं वाइंडिंग दिलेलं असतं ते एकतर स्टार कनेक्टेड असतं किंवा डेल्टा कनेक्टेड असतं। फॉर एक्झाम्पल आता इथे स्क्रीनवर जे दिसतंय दॅट इज नथिंग बट द स्टार टाईप ऑफ कनेक्शन। आणि अजून एक स्क्रीनवर आपण बघू शकतो की दिस इज नथिंग बट द डेल्टा टाइप ऑफ connection. Now in this demo lecture we just try how to convert one form of structure into another form, that means with a specific resultant value of that inductor or resistance whatever it may be. Here we just consider the resistance. आता यामध्ये तुम्ही बघा, here we just have one simple structure. So 3 resistances are there. One is R2, this is a R1 and this is a R3. So this is a 3, we can say that particular resistances which are connected in a special form and that is called as a star network. Star network also represented by Y. Okay, so there are 3 arms and one particular arm of all these 3 resistors are shorted with each other and this is called as a neutral point, and these are the individual particular terminals. Okay, in 3 phase supply it may be R, Y, B like that. Okay, so here we just have 3 specific resistances connected in star network. Now if we go for this particular structure, so in this case again 3 resistances are there but the connection method is different. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर here 2 different elements, for example this element and this element having a common terminal, but the remaining specific terminal of this resistance or this resistance is just connected with another one and it form one loop. So this is a one complete loop. This type of connection is called as a delta connection and it is represented by a small triangle. Okay, so this Y
indicate the star connection and this triangle indicate the delta type of connection. मग आता हे यूज कुठे होतात आणि का होतात? So this type of connections are used because if Kirchhoff's laws are fail to simplify the network, or we can say that it is not, we can say that useful to determine current or voltage from the given circuit, to minimize or reduce the specific part, this type of connections are used. Okay, the replacement of Kirchhoff's laws for the complicated circuit. This is nothing but the application area for the star and delta connection. Now complicated network can be simplified by using a transformation. Okay, म्हणजे जिथे सिंपल रेजिस्टन्सेस जे आहेत ते जर तुम्हाला करंट काढायचा आहे त्याच्यामधनं किंवा त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे, त्या केसमध्ये जर किर्चॉफ्स लॉ फेल होत असेल तर दिस इज अ रिप्लेसमेंट फॉर दॅट टू सिम्प्लिफाय द सर्किट. तर दिस इज अ, वी कॅन से दॅट इझी मेथड. Okay, and now how to transform the one particular type into another one. म्हणजे for example, suppose हा स्टार कनेक्टेड सर्किट आहे R1, R2 आणि R3 आणि याला मला कन्वर्ट करायचं आहे डेल्टा मध्ये. तो दिस इज नथिंग बट द डेल्टा सर्किट. Suppose this is nothing but the delta. So conversion of star to delta or delta to star. Let us discuss that particular point. Okay. So this is nothing but the delta to star transformation. म्हणजे दिलेलं सर्किट जे आहे, दिलेलं सर्किट हे डेल्टा आहे and we want to convert that part, particular part, delta network into star network. Now here from the given specific, we can say that representation, we can easily say that this is a terminal 1, terminal 2, terminal 3. Okay, this is a loop type. So this is a mesh. This is nothing but the delta connection. And now we want to convert this one into star connection. We know that again this point is represented here 1. This point is represented over here and this point is represented over here. Now as here this is a particular branch between node 1 and node 2. That's why its name is given R12. This suffix 1 and 2 are nothing but the node across that particular element. तसंच इथे आहे 3 आणि 2. तो R32. So this is the resistance between terminal, node 3 and 2. In the same manner here it is R31. मग आता हे जे डेल्टा नेटवर्क आहे, we want to convert it into star network. Again terminals should be 3, similar terminal असले पाहिजेत. Then we want to convert this delta into star. So 3 terminals 1, 2 and 3 and there is a one additional terminal that is called as a neutral. So it is a common terminal between all 3 branches over here. Okay, now how to get the values? कारण इथे जो 1 आणि न्यूट्रल मध्ये जोडलेला जो एलिमेंट आहे तो आहे R1. न्यूट्रल आणि 2 मध्ये जोडलेला आहे तो आहे R2. ओके, 2 आणि n मधला. आणि थर्ड वन 3 टर्मिनल आणि न्यूट्रल मध्ये जो जोडलेला आहे दॅट इज नथिंग बट द R3. दॅट मीन्स टू डिटरमिन द व्हॅल्यू ऑफ R1, R2 and R3 in the form of this particular variable, that is nothing but the delta to star transformation. ओके, म्हणजे जर ह्या व्हॅल्यू दिलेल्या असतील तर वी कॅन इझिली डिटरमिन द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन द स्टार नेटवर्क. देन हाऊ टू डू दॅट पर्टिक्युलर पार्ट? इट इज व्हेरी सिम्पल. ओके, वी हॅव, आपल्याकडे आहे काय? आपल्याकडे आहे डेल्टा. तर दिस इज नथिंग बट द डेल्टा कनेक्शन बिटवीन टर्मिनल 1, 2 and 3. So definitely this is a resistance between 1 and 3. So we can say that R31. This is 3 and 2. This is R32. Okay, and this is nothing but the R12. You can mention this as a R21 also because it is nothing but the passive element. Passive element असल्यामुळे त्याचे टर्मिनल जरी चेंज केले तरी इट इज वन अँड द सेम. ओके, तो R12 असेल किंवा R21 असेल. आता याला मला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे? याला मला कन्वर्ट करायचं आहे स्टार मध्ये. तो जस्ट ड्रॉ द स्टार. तो डेफिनेटली दिस इज द रेजिस्टन्स फॉर
terminal 1, this is the resistance for terminal 2, and this is the resistance for terminal 3. Now how to get the value of R1? Okay, then what is the value of R1? तो R1 इथे जर आपण बघितलं तर R1 जो रेजिस्टन्स आहे, R1 रेजिस्टन्स हे इथे जोडलेला आहे आणि न्यूट्रल पॉइंट मध्ये जोडलेला आहे. ओके, मग आता या केस मध्ये स्पेसिफिकली इट हॅज अ इम्पॅक्ट ऑफ दिस रेजिस्टन्स अँड दिस रेजिस्टन्स, कारण ते डायरेक्टली जोडलेले आहेत. तो डेफिनेटली वी कॅन जस्ट हॅव दिस पर्टिक्युलर टू टर्मिनल्स which should be considered first. तो इट इज अ प्रॉडक्ट ऑफ दॅट टू, म्हणजे ज्या रेजिस्टन्सला आपल्याला काढायचंय, इथे आपल्याला काढायचंय कुठल्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू R1 ची, तर त्याला जे जोडलेले म्हणजे वन टर्मिनलला जोडलेले जे रेजिस्टन्सेस आहेत त्यांचा प्रॉडक्ट. तो व्हॉट आर दॅट पर्टिक्युलर रेजिस्टन्स? R31 and R12. तो R1 is nothing but the R31 multiplied by R12 divided by the complete term divided by total resistance in the delta network. Okay, summation of total resistances in the delta network. मग आता याच्यामध्ये सगळे रेजिस्टन्सेस बघा, इथे काय आहे R12 प्लस समेशन म्हटलं मी, प्लस दिस इज अ R32 प्लस थर्ड वन R31. So this is the value of resistance R1. That means the equivalent of this delta connection. Okay, तो मग R12 चा equivalent काय आहे R1. And what is the value of R1? It is a product of the adjacent term, म्हणजे इथला जो रेजिस्टन्स आणि इथला रेजिस्टन्स म्हणजे हा आणि हा याचं प्रॉडक्ट डिवाइडेड बाय समेशन ऑफ ऑल द रेजिस्टन्सेस. So definitely to determine the value of R2. मग आता R2 साठी अटॅच टर्मिनल्स कुठले आहेत बघा. ओके, R2 साठी अटॅच टर्मिनल, this is the first terminal which is attached with the node 2 and this is another element attached with the terminal 2. आता हा रेजिस्टन्स कुठला आहे R32 आणि हा कुठला आहे R12. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R2? तो R2 इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ दिस टू, तो R12 मल्टीप्लाइड बाय R32 डिवाइडेड बाय समेशन ऑफ ऑल दिस रेजिस्टन्सेस R12 प्लस R32 प्लस R31. So this is the value of R2, and in the same manner we can determine the value of R3. Okay, so I already have that particular typical values over here. So what is the value of R1? R1 is a product of adjacent term divided by total terms. What is the value of R2? It is a product of adjacent term to node 2 divided by summation of all the elements from the delta. And in the same manner आता इथे 3 आहे. ओके, मग आपण आता जे स्ट्रक्चर काढलं होतं, दिस इज नथिंग बट द स्टार कनेक्शन R1 R2 and R2 and R3. हा टर्मिनल 1 आहे, हा टर्मिनल 2 आहे, हा टर्मिनल 3 आहे. वी आर टॉकिंग अबाउट द R3, म्हणजे इथला रेजिस्टन्स तो काय असेल R32 आणि इथला रेजिस्टन्स तो काय असेल R31. मग तुमची व्हॅल्यू R3 ची काय होतीये, या दोघांचा प्रॉडक्ट R31 मल्टीप्लाइड बाय R32 डिवाइडेड बाय समेशन ऑफ ऑल R12 प्लस R13 प्लस R32. So this is a simple method to convert the delta into star. आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट शॉर्टकट आहे बघा. इथे जो सफिक्स आहे काय आहे 1, तर तुमचा जो न्यूमरेटर असला पाहिजे तो काय असला पाहिजे, त्या पर्टिक्युलर नोडचा एलिमेंट असला पाहिजे. म्हणजे इथे R1 मल्टीप्लाइड बाय इथे सुद्धा R1. एकदा तो कुठल्या नोडला भेटतोय 2 नोडला आणि एकदा कुठल्या नोडला कनेक्ट आहे 3 नोडला. तर दिस इज नथिंग बट द प्रॉडक्ट. म्हणजे R1 काढताय तर R12 आणि R13 डिवाइडेड बाय या टोटल समेशनला डेल म्हणा. डेल म्हणजे काय, तिन्ही
रेजिस्टन्सेस. कशामधले? त्या डेल्टामधले. कारण डेल्टामध्ये 1 2 3 व्हॅल्यू किती आहेत? R12 R32 R31 या सगळ्यांची बेरीज म्हणजे तुमचा डेल्टा. हा जर फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला तर इझिली तुम्हाला कुठली व्हॅल्यू काढता येऊ शकते. फॉर एक्झाम्पल R3. मग पहिल्यांदा काय करायचं? R3 मल्टिप्लाइड बाय R3. एकदा तो 2 ला कनेक्ट होतो, एकदा 1 ला कनेक्ट होतो आणि डिवाइडेड बाय डेल्टा. डेल्टा म्हणजे काय? सगळ्या आर्मची ॲडिशन. तर दिस इज नथिंग बट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डेल्टा टू वी कॅन से दॅट स्टार. And in the same manner we can go for the vice versa. That is available in our video lecture series. Now here this is nothing but the simple formula for that. So what is the value of R1? So it is a ratio. कशाचा रेशो आहे तो? It is the ratio of product of resistances of two delta sides divided by sum of all delta रेजिस्टन्सेस. ओके. म्हणजे मग एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारला तर त्या केसमध्ये हा फॉर्म्युला सुद्धा ट्रू आहे त्याच्यासाठी आणि हे रिलेशन सुद्धा ट्रू आहे. ओके. तर दिस इज ओनली फॉर 1. तेच जर 1च्या जागी मी 2 केलं तर इथे रिप्रेझेंटेशन येईल R23 R21 डिवाइडेड बाय डेल्टा. ओके. नाउ वी जस्ट हॅव वन सिम्पल न्यूमेरिकल बेस्ड ऑन दिस वन. कारण ह्या टाईपचे न्यूमेरिकल्स एक्झाममध्ये विचारू शकतात. ओके. आता हा एक स्पेसिफिक पर्टिक्युलर न्यूमेरिकल आहे जो न्यूमेरिकल आपण सॉल्व करू शकतो. ओके. देर आर 4 ऑप्शन्स. बिफोर गोइंग फॉर दॅट वी जस्ट हॅव वन वी कॅन से दॅट वन कन्सेप्ट ओव्हर हिअर. आता जर एखादं डेल्टा कनेक्शन आपल्याला दिलं, सपोज दिस इज अ डेल्टा कनेक्शन बिटवीन 1 2 अँड 3 नोड. याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? स्टारमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. मग आता इथे परत 1 2 आणि 3. आता इथलं रेजिस्टन्स मी सांगितलं, रेजिस्टन्स बिटवीन 1 अँड 2. तो R12 R32 R31. ओके. बट इट इज रिलेटेड विथ ओनली वन नोड बिटवीन node that is normal terminal or neutral terminal and the 1. So R1, it is a R2 and it is R3. Now if the value of R1 R2 and R3 are same, म्हणजे इथल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या जर सेम असेल then what we have to do, and that by using this particular numerical we can easily solve. Now first solve this particular part by a we can say that natural method, जी काही आपली कन्व्हेन्शनल मेथड आहे त्याने सॉल्व करूया. आता इथे काय दिलेलं आहे? 3 रेजिस्टन्सेस ऑफ 3 ओहम इच आर कनेक्टेड इन डेल्टा 1 2 अँड 3. याची व्हॅल्यू किती आहे? 3 ओहम 3 ओहम अँड 3 ओहम. नाउ वी वॉन्ट टू कन्वर्ट दिस इनटू स्टार. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R1, व्हॅल्यू ऑफ R2 अँड व्हॅल्यू ऑफ R3. मग आता या केसमध्ये आता इथे बघा आपण काय करतोय, वी जस्ट हॅव द सिम्पल पर्टिक्युलर पार्ट. आता याच्यामध्ये आपण आपला फॉर्म्युला वापरूया, R1 ची व्हॅल्यू काढूया. मग R1 ची व्हॅल्यू काय येईल? R12 इंटू R13 डिवायडेड बाय डेल्टा, म्हणजे R12 प्लस R13 प्लस R32. मग आता इथे R ची व्हॅल्यू किती आहे? 3 मल्टिप्लाइड बाय R13 ची व्हॅल्यू किती आहे? 3 डिवायडेड बाय 3 plus 3 plus 3. Then what is the specific value here? 9 divided by 9. So it gets cancel. It is a 1. Okay? बरोबर आहे. मग आता या केसमध्ये आपलं कन्व्हेन्शनल मेथड नुसार किती आन्सर आले? 1. बट नो नीड टू गो फॉर द पर्टिक्युलर पार्ट. हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. इथे ऑप्शन कुठे आहे बघा? 1. तो हिअर इट इज. So it is nothing but the correct option is D. But don't go this method. If all the resistances in delta are same, having the value suppose say R, then its equivalent value in star, here suppose this is nothing but the R dash. Okay, then or we can say that R1. Let us just say that suppose this is a R1. R1 आहे. Then what is R1? How you determine the value of R1? Without going for all this calculation, you should mention here it should be R by 3 only. Okay, so this is nothing but the relation. To convert
डेल्टा टू स्टार R/3 वॉट एव्हर द व्हॅल्यू. ओके, मग आता इथे आरची व्हॅल्यू किती होती 3 ओहम डिवायडेड बाय 3. तो व्हॉट इज द व्हॅल्यू 1. इट इज सो सिम्पल. नो नीड टू गो फॉर द डिटेल. वी कॅन से दॅट कनेक्शन. ओके, याच टाईपच्या मेथड्स आपण एक्झिक्यूट करणार आहोत. आपण याच टाईपचे सिम्पल फॅक्ट्स किंवा ज्याला म्हणतो आपण शॉर्टकट्स आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण डिस्क्राईब करणार आहोत. तर जरूर परचेस करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. थँक्यू.